कथा श्रीनाथ चमत्कार करीत नाही, प्रयत्नाला साह्य करतात. गरिबी फक्त कशात नसते, ती मनात असते, असं म्हणणारे नाथपंथी साधू लाखो लोकांना आत्मविश्वासाचा खरा अर्थ शिकवून दिले. आज आपण पाहूया अशाच एका सत्पुरुषाची प्रेरणादायी कथा. एका छोट्या गावात गणेश नावाचा एक मूलमजूर राहायचा. तो रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचा, देवाला नमस्कार करायचा आणि श्री नवनाथांचं नाव घेत कामाला निघायचा. दिवसभर घाम गाळायचा, विटा उचलायचा, सिमेंट उचलायचा, रात्री थकून झोपून जायचा. गणेश म्हणायचा, नाथा, मी रोज तुझं नाव घेतो, तरी माझ्या आयुष्यात एकही दिवस सुखाचा का नाही रे? दररोजचं तेच आयुष्य, हातात मेहनत, पण घरी तुटपुंज उत्पन्न. त्याची बायको सुनीता, ती पण नाथभक्त होती. दोघेही वेळ मिळेल तसे नाथ मंदिरात जायचे, सेवा करायचे, नामस्मरण करायचे. एक दिवस गणेशला हे अगदी असह्य झाले. तो गावाबाहेरच्या नाथ मंदिरात गेला आणि अक्षरशः देवाच्या पायावर कोसळला. देवा, नाथा, मी तुझी इतकी मनापासून सेवा करतो, तुझं नाव घेतो, तरी मला गरिबीत चढवतोस. बघ, माझ्या शेजाऱ्याला बघ, त्याचं घर, दुकान, पैसा सारं काही आहे, आणि मी फक्त घाम गाळतो तरी पोट भरत नाही. माझ्यावरच हा अन्याय का? गणेशचे डोळे पाणवले. तो रडतच त्या ठिकाणी झोपी गेला. तर गणेशच्या स्वप्नामध्ये एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्यातून एक संत मंडळ उभं राहिलं. त्यात लाखो साधू होते, नाथपंथी, जणू नवनाथांचं फुल. त्यांनी हळूच गणेशच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, हे गणेशा, ईश्वर कुणावरही अन्याय करीत नाही, तो तुझ्यावरही अन्याय करीत नाही, पण तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू श्रम करतोस, पण बुद्धीचा उपयोग करत नाही. गणेश गोंधळला, म्हणजे काय नाथा? संत हसले, संपत्ती जमवणं आमचं ध्येय नाही, कारण ती माया आहे, पण तू गृहस्थ आहेस, तुझ्या परिवाराला स्थैर्य हवं, म्हणून मी तुला एक मंत्र सांगतो. श्रम अधिक संयम अधिक संचय बरोबर समृद्धी. तू जे कमवतोस त्यातून थोडं वाचव, त्या पैशातून योग्य गुंतवणूक कर आणि ढोर मेहनतीसोबत थोडं नियोजन कर, कारण 2 हातांची कमाई घर चालवू शकते, पण विचारांची शिस्त घर समृद्ध करते. गणेशने डोळे उघडून पाहिलं. प्रकाश नाहीसा झाला होता, पण त्याच्या मनात एक आशेचा प्रकाश उगवला होता. तो घरी आला. त्यानं तो प्रसंग सुनीताला सांगितलं. दोघांनी नाथाच्या उपदेशाप्रमाणे वागायचं ठरवलं, थोडी थोडी बचत करायचं ठरवलं. आता गणेशने एका शेतात काम सुरू केलं. सुनीता देखील काम करू लागले. दोघे मिळून थोडे थोडे पैसे साठवू लागले आणि त्या साठवलेल्या पैशातून त्यांनी गाय विकत घेतली. त्या गायीचं दूध विकून अजून पैसे साठवले. 1, 2, 4 अशा गायींचा त्यांचा कळपच तयार झाला आणि आता त्यांच्याकडे चांगल्यापैकी समृद्धी आली. घरादारात सगळ्यांच्या गरजा पूर्ण होऊ लागल्या. कुटुंब सुखासमाधानानं नांदू लागलं. एक दिवस गणेश आणि सुनीता मंदिरात गेले. नाथाच्या चरणी नतमस्तक झाले, देवाचे ऋण व्यक्त केले. मग त्या दिवसानंतर गणेश आणि सुनीता सर्वांना सांगू लागले, नाथ चमत्कार करीत नाही, पण आपल्या प्रयत्नांना सहाय्य करतात. भक्तांनो, श्री नवनाथ चमत्कार करतात, पण प्रयत्नाशिवाय नाही. देवावर नाराजी व्यक्त करायची असेल तर आधी स्वतःला विचारायला हवं, मी खरंच माझं कर्तव्य पूर्ण केलंय का? कारण नाथांची कृपा त्यांच्यावरच होते जे स्वतःवर विश्वास ठेवतात. तोच चमत्कार जो मनातला अंधार उजळतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त.